आकाश, कालची रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती. बाबा होतं म्हणून वाचलो, नाहीतर आपलं काय झालं असतं. काही झालं नसतं. काल रात्री जे काही घडलंय ते एक वाईट स्वप्न समजून आपण विसरून जाऊया. कसं विसरू? कालची भीती माझ्या मनामध्ये घर करून बसली. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. कसं विसरू सांगा ना. विसरावं लागेल ना वसुंधरा. आज रक्षाबंधन आहे. घरी सगळे आनंदात असतील. आपण त्यांना हे सगळं सांगितलं तर ते उगाच टेन्शन मध्ये येतील. तुम्हाला मला कळतं ना मी काय बोलतोय ते. कळतंय मला. आणि आपल्यामुळे घरातल्या कोणाला त्रास नको आहे. ओ बाबा, हे आपलं टॉप सिक्रेट आहे. मी कोणालाच नाही सांगणार, प्रॉमिस. आकाशराव, आतापर्यंत या वाटेवर फक्त मी आणि बनी होतो. आता तुम्ही आमच्या सोबत आहात तर घाबरायचं कारणच नाही. थँक्यू. चला आपण जाऊयात. बनी, चिनू म्हणून आपण सरप्राईज देऊया. ओके बाबा. चल. चिनू तू तरी खा. अगं तुम्ही खात का नाही? थोडस खा ना बाळा, असं नको ना करू. ए तुम्हाला माहितीये का, बाबा लवकरच परत घरी येणार आहे. आता तरी खा. अगं काय झालं ते इकडं ते तू उठ जा. तुझ्याच्याने नाही जमणार, ते मीच करणार. ए माझ्या सोनपऱ्या, आजीकडून खाणार की नाही तुम्ही? अगं बाबा कामावर गेलाय की नाही, मग तिथून कसं बोलवायचं त्याला परत? आयडिया, आपण कायच्यासारखा डान्स करायचा का? अगं असं काय? असं वागता ना माझ्याशी, तुझे लाडच नाही करणार आता. तुमचा छोटासा भाऊ आला ना की त्याचेच लाड करणार. बरोबर, चिनू म्हणूचे लाड तर बाबाच करणार. काय रे, 2 दिवसात तुमचा हनीमून संपला? आणि मी सांगितलं होतं ना इथली काळजी करू नका म्हणून. मग हिने हट्ट केला आणि आलात ना तुम्ही परत. नाही आई, असं काही नाही. नाही, आम्ही नुसतं परत नाही आलोय. तुमच्या करता एक सरप्राईज पण आणलंय. सरप्राईज? काय सरप्राईज आहे भाऊजी? सांग. येऊ दे रे. बनी, अरे कसं आहे रे? काय रे तू आलास? रक्षाबंधनसाठी घरी आणलाय ना? नाही अगं बा, रक्षाबंधनच नाही, मी कायमसाठी आलोय. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बघ जयश्री, तुझा नातू खरंच आलाय. आकाश, तू हनीमूनला गेला होतास ना? त्याचं काय? ते खरंच आकाश, तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे गिफ्ट दिलं ते मी कधीच विसरू नाही शकत. अहो, असं काही जगा वेगळं केलं नाहीये मी. इथे सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं की तुम्हाला बनीशिवाय खूप त्रास होतो आणि बनी पण तिथे केवढा एकटा होता म्हणून आणलं परत त्याला. मला माहित होतं हे असंच होणार. आपण ना याला पाठवायलाच नको होतं. नाही बाबा, मी तेव्हाच तुमचं ऐकायला हवं होतं. मुलं ही आई बाबांच्या डोळ्यासमोरच मोठी झाली पाहिजे, हेच खरंय. एकदम बरोबर. आणि हे बनी, आता पुन्हा हॉस्टेलचं नाव काढलंस ना, 2 धपाटे देईन तुला. आकाश,
तुझ्या निर्णयाने आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलं. जयश्री, तिकडे कोपऱ्यात काय करतेस? ये 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 ये. अगं बोल काहीतरी तू. मी काय बोलणार, तुमचा कौतुक सोहळा चाललाय म्हणलं चालू दे, माझी कशाला लुडबुड मध्ये. आय एम सॉरी. पण बघ ना, आपला बनी परत आलाय. हा, तुला आनंद नाही झाला का? झालाय मला आनंद, पण मग एवढं तडकाफडकी त्याला घेऊन यायची काय गरज होती? राहिला असता एखादं वर्ष तिथे हॉस्टेलमध्ये, काय बिघडलं असतं? ऑफकोर्स बिघडलं असतं. बनी तिथे खुश नव्हता आहे. हा, पण मग फीचं काय? आता इथल्या शाळेची फी, नंतर त्या हॉस्टेलची कुठली ती बोर्डिंग स्कूलची फी. 80% रिफंड मिळालाय. खरंय का हो? असं असतं? काय म्हणते? पण मग तसंही त्याचं वर्ष वाया जाणार आहे. परत ते त्याला इथल्या शाळेमध्ये घेणार नाहीत ना आता. परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी त्याच्या या शाळेतून त्याचं नाव काढलंच नव्हतं. नाही म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की जोपर्यंत मला खात्री होत नाही की बनी हॉस्टेलमध्ये रुळलाय तोपर्यंत मी त्याचं नाव काढणारच नव्हतं. आणि येणं वे बरंच झालं ना. आणि तू उद्यापासूनच शाळेत परत जाऊ शकतो. वा दादा, तुझी दूरदृष्टी कमाल आहे रे. नाही, आता हे सगळं जाऊ दे ना. बनी परत आला याचा आनंद मानूया आपण. मी तयारी करते, रक्षाबंधन आहे आज. चला बनी शेठ, अनपॅकिंग करून घ्या तुमचं. मी मदत करते तुला. हो, चल ताई. चला मी पण जरा फ्रेश होऊन घेतो. मुलींची कशी कळी खुलली आहे बघा. काय ग, खुश का मग? बोल बोल. अगं बोल, अगं लाजते काय? अगं उत्तर तरी दे. काय काय बसू? पहिली तरी मला शंका आलीच होती अगं. हा आकाश असा अचानक हनीमूनला जायला कसा काय तयार झाला? हा प्लॅन होता त्यांचा. त्यांचा नाही, मग तिचा. माझ्या लेकाचं हातातलं बाहुलं करून ठेवलंय. पण वहिनी, मला ना वेगळीच काळजी वाटते. त्या बनीनी सांगितलं नसेल ना आकाशला की आपण दोघींनी बोर्डिंगला पाठवलंय त्याला? ते असलं तरी मला काही फरक पडत नाही. बघूया कोण जाब विचारायला येतो ते. आई, या कारभारीण बाई, काय आज्ञा आहे आपली? काय सेवा करू? ते रक्षाबंधन आहे ना आज, संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी करू? कसलं रक्षाबंधन? कोण करणार आहे? तुला काय वाटतं ग? चिनू, मनू आणि आदिती तुझ्या बनीला राखी बांधतील? तेवढ्यासाठी आणलंस तू त्याला इथे? मी तर समजत होते की मुलगा लांब गेल्यावर तुला थोडीफार तरी अक्कल येईल. हनीमूनला जाते असं म्हणून हे ध्यान घेऊन आलीस बरोबर. मी तुला शेवटचं सांगते, माझ्या लेकाच्या आयुष्याशी खेळणं बंद कर, नाहीतर मग मी. सॉरी, मी मध्ये बोलते, पण मी तुमची फसवणूक नाही केली आहे. की बनीची शपथ घेऊन सांगते, आकाशरावांनी प्लॅन केला होता कोकणात जायचा. आणि हे सगळं माझ्या आणि बनीच्या आनंदासाठी केलं. असा मोठेपणा आहे हा. आणि तू काय सांगतेस मला? माझ्या लेकाचा मोठेपणा तू काय सांगतेस?
अगं त्याचं मन मोठं आहे म्हणून तुझ्यासारख्या विधवेशी लग्न केलं त्यांनी. तू काय करतेस? पडेल चेहऱ्याने घरभर फिरतेस. जर्रा काही बोललं की गंगा जमुना सुरू. काय करायचं माझ्या लेकाने? त्याला माहित नाहीये ग तू किती आतल्या गाठीची असते. तुझा मुलगा या घरात कुठल्याही कोपऱ्यात पडलेला राहू दे, मला काही फरक पडत नाही. पण ठाकूर घराचा वारस हा दर्जा त्याला कधी मिळणार नाही. तुम्हाला माहितीये वंस, मी आकाशला डिवोर्स घ्यायलाच सांगणार होते, पण हिच्या आणि हिच्या मुलाच्या नादामध्ये वेडा झालाय ना तो. आपलंच नाणं खोट, कोणाला सांगणार आणि काय. हा असं कसं आलं परत? जाऊ दे ना, आता आलाय ना तर आपण परत त्याला चिडू शकतो. होय, तसं पण तो नसताना बोर होत होता. ए दात काय दाखवतोयस रे? माझी दात स्ट्रॉंग आहेत ना म्हणून. आणि तुमचं काय? मी गेल्यापासून तुमचे दात किती पडले? अरे गंमत करत होतो फक्त मी. तुम्हा दोघींना परत बघून मला खूप छान वाटतंय. त्यातच रक्षाबंधन पण आहे ना, खास भाऊ बहिणींचा दिवस. आता तुम्हाला मला एक्सेप्ट करावंच लागणार. मला राखी बांधणार ना? बांध. ठीक आहे, नका बांधू. मला काय, तुम्हालाच गिफ्ट नाही मिळणार. बघा बघा, विचार करा. यार, आता ह्याला जर राखी बांधली तर आपला खरा भाऊ होणार, आणि नाही बांधली तर मग गिफ्ट नाही मिळणार. काय करायचं आता? काय रे, सगळं सामान अनपॅक करायचं सोडून ग्रीटिंग कार्ड बनवत बसलास? अगं आई, आज लागेलच ना. जेव्हा चिनू मला राखी बांधली ना तेव्हा मी त्यांना एक कार्ड देणार आहे. कसे आहेत बघू. वा, किती छान बनवलं रे. खूप सुंदर, गुड बॉय. थँक्यू. पण नुसतं हे कार्ड दिलं तर रागवतील ना माझ्यावर. पण त्यांना गिफ्ट काय द्यायचं? खेळणी द्यायची की गोष्टींची पुस्तकं द्यायची की नवीन ड्रेस द्यायचा? सांग नाही. बाळा, तू आता सध्या या सगळ्याचा विचार नको करू, आपण नंतर बघूया. तू राहिलेलं ग्रीटिंग कार्ड कम्प्लीट कर ना. ओके. हाय, काय करता तुम्ही दोघी? बरं मला सांगा, ते मी राख्या आणलेलं बघितलं तुम्ही? अरे तुमचं आणि बहिणाचं पहिला रक्षाबंधन आहे ना, काय बनणार ना? चिनू, मला असं नाही करायचं. आता बनी दादा कायम इथेच राहणार आहे. तुम्ही दोघी शहाण्या मुली आहात ना, मग बनी दादाला राखी बांधायची. ओके? काय झालं? काय विचार करताय तुम्ही? बोला ना. आम्ही का बोलू? तू तर काय आमचं ऐकतच नाही. अरे मी कधी नाही ऐकत तुमचं. आम्ही तुला नेहमी सांगत असतो की तो बनी आमचा भाऊ नाहीये, तरी पण तू त्याला घेऊन आलास. आणि आता राखी पण बांधली तर तो खरंच आमचा भाऊ होईल. बरं होईल तुमचा भाऊ. हा मग काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय बिघडलं? पण आम्हाला तो नाही आवडत. सारखा आमच्याशी भांडत असतो. अच्छा, तो तुमच्याशी भांडतो का? की तुम्ही दोघी त्याच्याशी भांडत असता? तो आमच्या डोक्यात जातो म्हणून आम्ही त्याच्याशी भांडतो. बरं, तुम्हाला एक गंमत सांगू का? काय? तुमचा तो भास्कर काका आहे ना,
तो पण असंच माझ्या डोक्यात जायचं. काय हो खरंच. पण का आणि तो हुशार होता ना, जिकडे तिकडे नेहमी पहिलाच यायचं. मला ना खूप राग यायचा त्याच्यावर, म्हणून मी नेहमी त्याशी भांडायचो. पण तुम्हाला माहितीये का, तो माझ्याशी कधीच नाही भांडला. आणि मग जसे जसे मोठे होत गेलो ना, तेव्हा कळलं की हे भांडण वगैरे तर ठीक आहे, पण भास्कर दादाशी आम्ही राहूच शकत नाही. तो ना माझा बेस्ट फ्रेंड आहे. येतंय का लक्षात? काय हेच की तुमचं आणि बनी दादाचं तसंच आहे. तुम्ही कितीही भांडलात ना त्याशी, तरी तो तुमच्याशी प्रेमाने वागणार आहे. चला आता स्माइल करा. स्माइल 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 स्माइल. हे बघा, आज आपलं रक्षाबंधन ना पण मस्त सेलिब्रेट करायचंय. ओके, रिलॅक्स. तुम्ही ओ बाबा मला वाटलं की चिनू म्हणून आलेत. सरप्राईज आहे ना त्यांचं, गिफ्ट आहे. अरे वा. नाही, डोंट वरी, मी कोणाला काहीही सांगणार नाही. हे फक्त तू रेडी झालास काय बघायला आलो होतो. हो झालं ना, जाऊया. हा, पण तू हे घालणार आहेस का? हो छान आहे ना. ठीक आहे. दुसरं काही ट्राय करू आपण. दुसरं काय ट्राय करणार, माझ्याकडे हा एकच छान कुर्ता आहे. अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे. कसं वाटलं? भारी आहे. चल चल, पटपट रेडी होऊया आपण. वा वा वा, क्या बात आहे. काय सुगंध दरवळतोय शिऱ्याचा. अवनी, वाटीत जरासं चाखायला द्या मला. हो बाबा आणते. आणि आवडला तर मी दाबून खाणार आहे बरं का शिरा. हा, अजिबात कुणाचं काही ऐकून घेणार नाही. हा, वहिनी, वहिनी, अगं काही खाल्लंस की नाही, की अजून उपाशीच आहेस? काय फरक पडतो? बिचारी माझी वहिनी, तुझं दुःख कळतंय अगं वहिनी मला. आणि खरं सांगू का, तुझी ही अवस्था बघून ना माझी पण भूक वेली आहे. उंदराला मांजर साक्ष. दादा, काय म्हणालास तू? बे, मी कुठे काय बोललो? शांतपणे पेपर वाचतोय मी. दाद, खरं सांगू का वंस, मला माझ्यासाठी वाईट नाही वाटत आहे. मला वाईट वाटतंय आपल्या चिनू मानूसाठी. त्यांच्या नशिबामध्ये सख्या भावाला राखी बांधण्याचं लिहिलेलंच नाही. त्या सुद्धा आदितीसारखं आयुष्यभर चंद्राला ओवाळणार. आत्या, हा, आणि हा तुमच्यासाठी. अगं मला कशाला देतेस तू? वहिनी, असं काय करताय? मग अशी तुम्हीच म्हणालात ना, शिरा झाला की मला गरम गरम आणून दे. मी? हो ठीक आहे, नको असेल तर. अगं वेडी आहेस का तू? अन्नाचा अपमान करायचा नसतो. आता हिने एवढा आग्रहच केलाय म्हटल्यानंतर खावं लागणारच ना मला. खाते ना 2 घास. हो. तुझ्यासाठी बाई. बाबा, काय मग, झाली का तयारी? टेस्ट करून बघता का? ऑफकोर्स.